तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे ज्ञानज्योती स्कॉलरशिपसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात. तर त्या डॉक्युमेंटची आज तुम्हाला मी लिस्ट देणार आहे. तर पाहूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करू आपण. पहिल्यांदा आपल्याला लागत आहे 10वीची गुणपत्रिका. पहिल्यांदा 10वीची गुणपत्रिका, 12वीची गुणपत्रिका, आपला उत्पन्नाचा दाखला किंवा वडील नोकरीत असल्यास त्यांचा फॉर्म, असे ते 3 नंबरचा डॉक्युमेंट लागत आहे. आपले जातीचे प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे. जातीचे प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, TC तुमचा. पुढील डॉक्युमेंट बोनाफाईड, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आता ॲडमिशन आहे त्याचे बोनाफाईड किंवा प्रवेश शुल्क पावती, या दोन्हीमधून कोणतेही एक जमेल. अंतर प्रमाणपत्र लागू असल्यास, तुम्ही मागच्या वर्षीचा तुमचा आलेला रिझल्ट CGPA तो असा ह्याच्यात असला पाहिजे, काय म्हणतात त्याला, टक्केवारीत असला पाहिजे मागच्या वर्षीचा रिझल्ट. त्यानंतर तुम्ही जिथे राहत आहे ते हॉस्टेल असो किंवा रूम असो किंवा फ्लॅट असो, त्या रूमचं ॲग्रीमेंट आणि रेंट रिसिट हे लागत आहे. त्यानंतर नॉथराइज डिक्लेरेशन द ॲप्लिकेशन इज नॉट लोकल स्टेईंग ऑन रेंट, तुमच्या रेंटचं रिसिट लागत आहे. मग तुम्ही हॉस्टेलला असले तर हॉस्टेलचे रिसिट, कॉलेजची तुम्ही ज्या कॉलेजला आहे त्या कॉलेजची अटेंडन्स, मागच्या 3 महिन्याची अटेंडन्स. परत हाऊस ओनर डॉक्युमेंट, तुम्ही ज्या हाऊस ओनरकडे राहतात, फ्लॅटवर, PGवर, काय कशावर पण असू, त्या इलेक्ट्रिसिटी बिल, प्रॉपर्टी टॅक्स बिल, PG रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट लागेल. हे असे डॉक्युमेंट आहेत. आता शेवटचे हाऊस ओनर डॉक्युमेंट, परत रेंट रिसिप्ट लागेल सगळ्यात शेवट. आणि त्यानंतर नॉट लोकल, तुम्ही त्या एरियात लोकल नाहीत याचा काहीतरी पुरावा लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावाचा ॲड्रेस किंवा काहीतरी टाकावं लागेल. यासाठी हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ज्ञानज्योती स्कॉलरशिप भरण्यासाठी उपयोगी पडते. ज्ञानज्योती स्कॉलरशिपचा फायदा OBC कॅटेगरीसाठी जास्तीत जास्त होतो. बाकी कॅटेगरीसाठी पंजाबराव देशमुख ही स्कॉलरशिप आहे. या स्कॉलरशिपचा भत्ता 60,000 रुपये आहे. तर तो 2 हिस्स्यात येतो. पहिल्यांदा 30,000 येतात आणि दुसऱ्या टप्प्यात 30,000 येतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह किंवा इन्फॉर्मेशन देणारा वाटत असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. थँक्यू.